आणि आता बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यासंदर्भात। अमित शाह 5 मार्चला संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत। येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे आता वाढू लागलेले आहेत। निवडणुकांचे वारे वाहू लागलेत आणि याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा तितकाच महत्त्वाचा आहे। महाराष्ट्रातले दौरे वाढू लागलेले आहेत राजकीय नेत्यांचे। तर अमित शाह हे 5 मार्चला संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत। तर येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत। आता प्रत्येक राजकीय नेता हा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। आपण पाहतोय अमित शाह हे 5 मार्चला संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत। दोन्ही वेळा या आधीही 2 वेळा अमित शाह यांचा संभाजीनगर दौरा हा ठरला होता, मात्र काही कारणास्तव हा दौरा रद्द झाला होता। मात्र 5 मार्चला अमित शाह हे संभाजीनगरात असणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, अमित शाह हे संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान काय काय त्यांचे कार्यक्रम असतील आणि कोणकोणत्या बैठका होण्याची ही शक्यता आहेत का? नक्कीच बघितलं तर जे आगमनी ज्या लोकसभा आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध राजकीय नेते जे आहेत ते आता सभा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मागील आठवड्यामध्येच बघितलं तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला होता। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा देखील दौरा जो आहे तो फिक्स झाला होता, मात्र काही कारणास्तव तो अचानक ती रद्द झाली होती। आता 5 मार्चला जे आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे आणि सायंकाळच्या वेळी ते येणार आहे। त्या ठिकाणी आता जे मतदार आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहे। त्याचबरोबर भाजपच्या काही कार्यकर्त्यांशी ते बैठक देखील करण्याची अंदाज जो आहे तो भाजपच्या वतीने वर्तवण्यात आला आहे। आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा धार्मिक त्या ठिकाणी जे आहे ती सभा पार पाडणार आहे। त्या सभेच्या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त देखील आता त्या ठिकाणी नियोजित करण्यात येत आहे। त्याचबरोबर त्या सभेसाठी आता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी देखील त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांच्या सोबत आता झेड परीक्षेची सुरक्षा जी आहे ती देखील असणार आहे। आणि त्याचबरोबर जर बघितलं 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस प्रशासनाने भाजपच्या कार्यकर्त्यांना नोटीस देखील दिलेली आहे। ती जागा जी आहे ती सभा घेण्यासाठी खरं तर महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडताना दिसतात राजकीय पार्श्वभूमीवर। म्हणजेच शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली आणि आता भाजपा महाराष्ट्रावर आपलं लक्ष केंद्रित करू पाहत आहे। या संदर्भात ताजा तपशील नक्कीच बघितलं तर सध्या संपूर्ण राजकारणाचं जे आहे ते उलथापात झालेले आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर भाजप जे आहे ते आता आपली चांगलीच कंबर कसत असल्याचे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहे। भाजप जे आहे ते आता आपली दावेदारी जी आहे ती आता टिकवण्याचा प्रयत्न जे आहे ते मराठवाड्यामध्ये करत आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील आता आपले पाय रावण्याचा प्रयत्न जे आहे ते आता भाजप करत आहे। छत्रपती संभाजीनगरची जागाचा विचार केला तर ती जागा शिंदे गटाकडे जाण्याची अंदाज जो आहे तो आता वर्तवण्यात आला होता। मात्र भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर आता भाजपकडे जागा जाण्याचा अंदाज जो आहे तो अनेक राजकीय धन्यवाद तुम्ही दिलेल्या